नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आपल्या सोनूच्या किचन मध्ये. आज आपण बनवणार आहोत असा खमण ढोकळा जो दिसायला अगदी बाजारासारखा, आतून एकदम जाळीदार, मऊ आणि स्पॉन्जी होईल. अनेक जणांची तक्रार असते, घरचा ढोकळा कधी कडक होतो, फुलत नाही किंवा आतून जड लागतो, दाटल्यासारखा होतो खाताना. पण आज मी तुम्हाला अशी परफेक्ट पद्धत सांगणार आहे की प्रत्येक वेळी तुमचा ढोकळा एकदम फुलेल आणि सॉफ्ट बनेल. चला तर सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण घेणार आहोत 2 कप बारीक बेसन. हे बेसन आपण चाळून घेतोय. बेसन चाळल्यामुळे त्यामध्ये हवा मिसळते आणि ढोकळा जास्त हलका व स्पॉन्जी होण्यासाठी मदत होते. आता हे बेसन बाजूला ठेवूया. एका वेगळ्या बाउलमध्ये घेऊया 1 टेबलस्पून लिंबू फूल म्हणजेच सिट्रिक ॲसिड, 3 टेबलस्पून साखर, चवीनुसार मीठ आणि 1 कप आणि त्यावर 2 टेबलस्पून पाणी लागलं. इथे तुम्हाला जास्त 2 किंवा 3 टेबलस्पून एक्स्ट्रा पाणी लागू शकतं, डिपेंड की तुमचं पीठ कसं आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या जोपर्यंत साखर पूर्णपणे विरघळत नाही. लिंबू फुलामुळे ढोकळ्याला छान आंबटपणा येतो आणि योग्य टेक्स्चर मिळते. तुम्ही इनो नका वापरू, लिंबू फूलच वापरा. त्यांनी रिझल्ट खूप चांगले येतात ढोकळ्याचे. एकदम बाजारासारखा ढोकळा आपला होतो. आता हे पाणी हळू-हळू बेसनामध्ये घालूया आणि एकदम गुळगुळीत सॉफ्ट असा बॅटर तयार करूया. इथे लक्षात घ्या, बॅटरमध्ये गुठळ्या राहू देऊ नका. थोडा वेळ फेटल्यानंतर बघा अशी आतमध्ये बॅटरमध्ये अशी हवा निर्माण झाली आहे. गुठळ्या न राहता एकदम चांगला असा आपला बॅटर तयार झालेला आहे. आता बॅटर 10 ते 15 मिनिटं रेस्ट करत झाकून ठेवा. पर्यंत बॅटर रेस्ट होते तोपर्यंत आपण स्टीमर गरम करत ठेवूया. ढोकळा परफेक्ट होण्यासाठी स्टीमर आधीपासून गरम असणं महत्त्वाचं आहे. आता एका कढईमध्ये खाली स्टँड ठेवून थोडं पाणी टाकून त्यामध्ये झाकण लावून याला उकळी येत ठेवूया. स्टीमर तयार करत ठेवूया. आणि दुसरीकडे असं माझ्याकडे एक केक टीन आहे, त्याला आपण तेल लावून ग्रीस करून ठेवूया. तुमच्याकडे ही टीन नसेल केकची, तुम्ही कुठलाही डबा घेऊ शकता. कुकरचं जे भांडं असतं डाळ तांदळाचं, त्याचा डबा घेऊ शकता. आता बघा बॅटर छान रेस्ट झाला आहे. यामध्ये आपण घालणार आहोत आता 1.5 टेबलस्पून एवढं शेंगदाण्याचं तेल. त्यामुळे ढोकळा एकदम आतून मऊ आणि मॉइस्ट असा होतो, म्हणजे खाताना तो दाटल्यासारखा लागत नाही. तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यावर यामध्ये टाकायचं 1 टेबलस्पून बेकिंग सोडा. लक्षात घ्या, सोडा जास्त जुना वापरू नका. एकदम जो नवीन असतो तोच वापरा. खूप जुन्या सोड्यानी ते व्यवस्थित ढोकळा फुलणार नाही. त्यावर टाकूया 1 टीस्पून एवढं पाणी आणि त्याला ॲक्टिव्हेट करूया. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. जर आपण त्यावर पाणी न टाकता ॲक्टिव्हेट नाही केलं तर व्यवस्थित तो फुलणार नाही. आणि बॅटर व्यवस्थित मिक्स करायचं, जास्तही नाही मिक्स करायचं. हलक्या हाताने मिक्स करून बॅटर लगेचच आपण ग्रीस करत ठेवलेल्या टीनमध्ये ओतायचं. बॅटर मिक्स करून झाल्यावर अजिबात ठेवायचं नाही, लगेचच आपण टीनमध्ये टाकायचं. ही टीन थोडं 1-2 वेळा टॅप करा आणि आपण तयार करत ठेवलेल्या स्टीमरमध्ये ठेवून याला मीडियम ते हाय फ्लेमवर, म्हणजे जास्त कमीवर पण नाही आणि जास्त एकदम फास्ट नाही, मीडियम गॅसवर 20 ते 25 मिनिटं वाफू द्या. मध्ये अजिबात झाकण उघडू नका. जर तुम्ही मध्ये चेक करायला गेला झाकण उघडून तर त्याची वाफ बाहेर निघेल आणि ढोकळा आतून बसेल, तो फुलणार नाही. त्याला 25 मिनिटं झाले आहेत. आपण झाकण उघडूया. बघा किती सुंदर फुललेला ढोकळा तयार झाला आहे. टाकून तुम्ही चेक करा, सुरी एकदम व्यवस्थित आली आहे, म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपण याला थंड करत ठेवूया. लगेचच आपण त्याला डिमोल्ड नाही करणार आहोत. थोडंसं थंड होऊ द्या. लगेच तुम्ही काढायला गेलात तर ते तुटू शकतो तो. जोपर्यंत ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत आपण याची फोडणी तयार करून घेऊया. एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये थोडंसं तेल घ्या. त्यामध्ये गरम झाल्यावर 1 चमचा मोहरी टाका. मोहरी तडतडली की हिरव्या मिरच्या, कढीपत्ता हे सर्व टाकून फोडणी तयार करा. आता त्यामध्येच घालूया 1 कप एवढं पाणी आणि 2 मोठे चमचे एवढी साखर. हे व्यवस्थित विरघळून घेत याला थंड करत ठेवूया. ढोकळा थंड झाल्यावर बघा कडा स्वतःहूनच सुटलेल्या आहेत आणि आता आपण याला एकदा सुरीच्या मदतीने कडा परत एकदा सोडवून घेऊया. जर कुठे लागला असेल तर तो पण सुटेल आणि याला एका प्लेटमध्ये उलटून घेऊया. हा बघा किती छान आपला ढोकळा तयार झाला आहे. एकदम मॉइस्ट, इव्हनली फुगलेला आहे सगळीकडून. त्याला आता आपण कट करून घेऊया.
तर यावर तयार केलेली फोडणी टाकूया. जेणेकरून हे व्यवस्थित साखरेचं पाणी पिएल आणि खाताना तो दाटल्यासारखा लागणार नाही आणि एकदम सॉफ्ट घशात बसणार नाही, घशात अडकणार नाही. एकदम सॉफ्ट असा आपला ढोकळा खाता येईल. फोडणी फोडणीचं पाणी ओतून झाल्यावर याला 5 ते 10 मिनिटं तसंच ठेवा आणि मग खायला तयार आहे आपला हा ढोकळा. हिरवी चटणी किंवा लाल गोड चटणी यासोबत तुम्ही सर्व्ह करा. तुमच्याकडे कोथिंबीर किंवा खवलेला नारळ असेल, ओला नारळ, तो त्याच्यावर टाका आणि लगेचच सर्व्ह करायला घ्या. हिरवी चटणी किंवा गोड लाल चटणी, केचप कशासोबतही खाऊ शकता. हा नुसता खाल्ला तरी दाटल्यासारखा लागणार नाही. तुम्ही नुसताही खाऊ शकता. तुमचा ढोकळा कसा झाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच सोप्या व चविष्ट रेसिपीसाठी सुन्नूच्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या स्वादिष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.